दरवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक वारकरी भजन मंडळाच्या आयोजनातून आपल्यासारख्या देवतुल्य श्रोत्यांच्या नित्य उपस्थितीमध्ये संपन्न होणारा, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं संपन्न होणारा, मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन प्रवचनकारांच्या प्रेरणेने आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा आपला हा नामयज्ञ नामसप्ताह याही वर्षी उत्साहानं आनंदानं संपन्न होत आहे। आज या नामसप्ताहाचा 5वा दिवस आहे। संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये यावेळेत आयोजित केलेले कीर्तन आणि कीर्तन प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आपल्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल। महाराजांचं जीवन किती कर्मप्रधान आहे हा दर्शवणारा 3 चरणाचा अभंग आहे। संप्रदायातले आमचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज धोरी महाराजांनी हे आमंत्रण तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचवलं। एका संप्रदायातल्या छोट्या गृहस्थाला, छोट्या व्यक्तीला, छोट्या घटकाला तुम्हासारख्या देवतुल्य श्रोत्यांची सेवा करण्याचं भाग्य नेमकं माझ्या वाट्याला आलं। खरं म्हणजे मी आपला सर्वांचा ऋणी आहे। मानवी जीवनाचं परिवर्तन 2 गोष्टीनं घडतं। मानवी जीवनामध्ये जो बदल आहे तो 2 गोष्टीनं घडतो। एक प्रयत्नानं घडतो आणि एक प्रारब्धानं घडतो। जीवनात येणारे बदल माणसं स्वीकारत असतात। कालौघामध्ये काळाच्या ओघानं हे सगळे बदल, सगळे परिवर्तन माणसं स्वीकारतात। अगदी एखादा कर्मठ विचाराचा माणूस जरी असला तरी कालौघामध्ये काही बदल तो स्वीकारतो। हा जो जीवनातला बदल आहे, जीवनातलं जे परिवर्तन आहे ते 2 गोष्टीनं घडतं। एक प्रयत्नानं घडतं आणि एक प्रारब्धानं घडतं। त्याला प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय। महाराजांच्या 4-4.5 हजार अभंगाच्या गाथेमध्ये संत तुकाराम महाराजांनी प्रारब्धवाद सांगत असताना प्रयत्नवादासाठी जास्त अभंग खर्च केले। प्रयत्नवाद सांगण्यासाठी खूप अभंग महाराजांनी गाथेमध्ये आपल्यासाठी दिले। जसं प्रारब्धाने जीवनामध्ये बदल होतो तसं प्रयत्नाने जीवनामध्ये बदल होतो। आणि हा प्रयत्नवाद, ही कर्मप्रधानता संत तुकाराम महाराजांना या अभंगातून 2 दृष्टांत देऊन सांगायची आहे। 2 दृष्टांत आपल्या तसं माहितीतले आहेत, पाठातले आहे। संत तुकाराम महाराजांचा प्रयत्नवाद जर सांगायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा प्रारब्धवाद, जरी आजचा स्वतंत्र विषय नसला तरी प्रारब्धवाद काही अंशानं ऐकणं आहे, आपल्याला ऐकणंच आहे। कारण प्रयत्नवाद सांगायचा असेल तर प्रारब्धवाद सांगायलाच पाहिजे। प्रारब्धवादाविषयी संत ज्ञानेश्वर महाराजांचं 18व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली म्हणतात, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणीने। कितीही अट्टहास करा, पण जे ललाटामध्ये लिहिलंय, प्रारब्धामध्ये लिहिलंय, नशिबामध्ये लिहिलंय, त्याचे काळे गोरेपण धुतले फिटवणीने, ते कधी बदललं जात नाही। ते प्रारब्ध लिखित 8व्या अध्यायामध्ये गीताकारांच्या 5व्या श्लोकावरती अक्षर ब्रह्मयोगाचं भाष्य करत असताना माऊली 5व्या श्लोकावरती लिहितात बघा, अंतकालेच मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम। संदर्भित ओव्या जर आपण पाहिल्या, तेवी मृत्यूजनी अवसरे एके, जे येऊणी जीवासमोर ठाके, होणे मग न चुके भलत या परी। काय म्हणतात माऊली,
होणे मग न चुके भलत्या परे. त्याला प्रारब्धवाद म्हणतात. जे होणार आहे, जे निश्चित आहे, त्यामध्ये बदल होत नाही, करता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो साहित्यिक प्रभाव आहे, जो विचारांचा प्रभाव आहे, ज्ञानेश्वरीचा जो प्रभाव आहे, माऊलींच्या नंतर सगळ्या संतांच्या साहित्यावरती तो प्रभाव दिसून येतोय. वास्तविक संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1296ला संजीवन समाधी घेतल्यानंतर 255 वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झालाय. 255 वर्षांनी. पण 255 वर्षांनीही संत एकनाथ महाराजांच्या साहित्यावरती, अभंगावरती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा आणि विचाराचा प्रभाव आहे. प्रारब्धवाद संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये मांडला. फार सुंदर अभंग आहे 3 चरणाचा. होणार जाणार न चुके कल्पांती, होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय, होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय. होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय. लिहिले संचिती न चुके कल्पांती, वाहुगीच भ्रांती फळ काय. एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग करिता उद्वेग न टळेची. प्रारब्धाच्या भोगाविषयी कितीही जरी उद्वेग केला तरी प्रारब्धाचे भोग कधी टळत नाही. न टळेची म्हणजे टळणार नाही, चुकणार नाही. आता हे प्रमाण घेतल्यानंतर दुसरं प्रमाण एकनाथ महाराजांचं तुमच्या लक्षात आलं असेल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होय. पण त्याच अभंगाच्या शेजारी एकनाथ महाराज लिहितात, संत एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग करिता उद्वेग न टळेची. प्रारब्धाच्या भोगाविषयी कितीही जरी चिंता केली, कितीही जरी उद्वेग केला तरी प्रारब्धाचे भोग कधी चुकत नाही, टळत नाही, नाकारता येत नाही. संत एकनाथ महाराजांनी देखील प्रारब्धवाद मांडणे बघा. बरं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत तुकाराम महाराजांचा काळ इकडे 1200 शतकाच्या शेवटी आणि संत तुकाराम महाराजांचा काळ हा 16व्या शतकाचा. एवढं अंतर आहे. तरी पण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये देखील प्रारब्धवाद सांगणारे अभंग आहेत ना आपल्याला. महाराजांच्या गाथेमध्ये क्षेपक प्रकरणामध्ये एक अभंग आहे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, होणार ते होत आहे व्यर्थ चिंता करोनी काय. लाभ अथवा हानी येती घराची धावोणी. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. जे संचितामध्ये लिहिलंय ते कधीही कल्पाच्या अंतापर्यंत जरी गेलो तरी ते चुकणार नाही. त्याला प्रारब्धवाद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आज प्रारब्धवाद सांगण्यासाठी माझा स्वतंत्र वेळ नाही आणि स्वतंत्र माझ्याकडे तो विषय नाही. अभंग प्रयत्नवाद सांगण्यासाठी आहे. पण प्रयत्नवाद सांगत असताना प्रारब्धवाद काही अंशी आपल्यासमोर ठेवला पाहिजे. अलीकडच्या आधुनिक काळातल्या शिकले सवरलेल्या मंडळीला हा प्रारब्धवाद मान्य नाही. कुणी पाहिलेत नशीब, कोण म्हणतो प्रारब्ध, हे सगळं थोतांड आहे. गुंडाळून ठेवा, ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही महाराज मंडळींनी हे स्तोम माजवलंय असा म्हणणारा वर्ग आत्ता शिकले सवरलेला वर्ग पाहायला मिळतो. संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध सगळ्या मंडळींच्या पाठातला अभंग आहे. प्रारब्ध पाठी गाढे न सरे पुढे चालता. चालताना प्रारब्ध पुढे चालतात आणि आपण प्रारब्धाच्या मागे चालतोय. प्रारब्ध नेतील तिकडे आपल्याला जावं लागतं. ही स्वतंत्रता नाही, आपण नाही ठरवत. आज इकडे अंधारीमध्ये मालपाडोंगरीमध्ये कीर्तनाला यायचं हे आपण नाही ठरवलं, हे पूर्वनियोजित आहे. इथं येणं निश्चित आहे, इथून कुठं जायचं हे निश्चित आहे, काय घडणार हे पण निश्चित आहे. अलीकडचा वर्ग या गोष्टी स्वीकारत नाही. मला वाटते त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगतो आणि मग मी प्रयत्नवादाकडे वळतो. या वर्गासाठी एक उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्राला लागून
मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशची राजधानी उज्जैनी. या उज्जैनी नगरीचा राजा विक्रमादित्य, हे नाव सगळ्यांच्या ऐकिवात, माहितीत, पाठात, वाचनात आहे. राजा विक्रमादित्य. राजा विक्रमादित्याचा जो काळ आहे तो 400व्या शतकाचा काळ आहे. फार जुना काळ आहे. या राजा विक्रमादित्याच्या पदरी असं म्हणतात 9 रत्न होते. 9. आणि या 9 रत्नामध्ये एक मिहीर नावाचं रत्न होतं. अत्यंत प्रगल्भ विचाराचा माणूस, बुद्धिवान माणूस. ज्या मिहीरच्या विचारानं राजा विक्रमादित्याचा राज्यकारभार चालायचा. ही आपल्या देशाची परंपरा आहे. मी अनेक उदाहरणं आपल्या समोर देईन. आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्या देशाचा की त्या काळामध्ये देशाचा राज्यकारभार राजा हा एका अत्यंत प्रगल्भ विचाराच्या माणसाच्या सल्ल्यानं, बुद्धिमान माणसाच्या सल्ल्यानं राज्याचा राज्यकारभार करत आला आहे. अशी उदाहरणं आपल्या देशामध्ये आहे. राजा विक्रमादित्याच्या पदरी हा अत्यंत प्रगल्भ विचाराचा बुद्धिमान माणूस, मिहीर नावाचा माणूस त्याच्या पदरी होता. इसवी सन 485 ते इसवी सन 590, 55 वर्ष जगला हा मिहीर. किती? 55 वर्ष जगला. की अलीकडच्या पिढीला हा प्रारब्धवाद मान्य नाही. 55 वर्ष जगलेला राजा विक्रमादित्याच्या पदरी असणारा अत्यंत प्रगल्भ विचाराचा माणूस, ज्याचं नाव आहे मिहीर. आणि एक दिवस या मिहीरनं राजा विक्रमादित्याला आव्हान केलं, राजा विक्रमादित्य, तुझ्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू वयाच्या 21व्या वर्षी या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये, या दिवशी आणि या वेळेमध्ये होणार आहे. दिवस सांगितला, संध्याकाळ 4ची वेळ सांगितली. या 4च्या वेळेला तुझ्या मुलाचा मृत्यू होणार आहे. राजा विक्रमादित्याने सांगितलं, हे उज्जैनी नगरीचं राज्य केलं तरी चालेल, पण मी माझ्या मुलाचा मृत्यू होऊ देणार नाही. माझ्या मुलाचा मृत्यू होऊ देणार नाही. मिहीरने सांगितलं, राजा, प्रारब्धाच्या पुढे आणि नशिबाच्या पुढे कुणाला जाता येत नाही, जाता येणार. डॉक्टर अच्युत गोडबोळे यांचं किमयागार नावाचं पुस्तक आहे. पुस्तक म्हणण्यापेक्षा ग्रंथ वजा ते पुस्तक आहे. आपल्या देशातले, जगातले सगळे सायंटिक आणि सगळे शास्त्रज्ञ त्यानं त्या पुस्तकामध्ये आणलेत. 400व्या शतकाचा काळ आहे. अरे कितीतरी काळानं भास्कराचार्य काय, आर्यभट्ट काय, 16व्या शतकामध्ये न्यूटन काय, आईन्स्टाईन काय, हे कितीतरी काळानंतर जन्माला आलेत. आम्ही बघायला तयार नाही महाराज, आम्ही पाहायला तयार नाही. आमची धर्मशास्त्र, आमच्या संस्कृती आम्ही बघायला तयार नाही. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. आम्ही शोधायला तयार नाही. दत्त जयंतीच्या काळामध्ये आपल्याला कुठे ऐकायला, वाचायला मिळालं असेल, श्रवण करायला मिळालं असेल तर बघा, भगवान गुरुदेव दत्तात्रयांचे जे वडील आहेत ना, अत्री ऋषी, या जगातले हे पहिले खगोलशास्त्रज्ञ आहेत. शोध घ्या ना, बघा ना. लोकमान्य टिळकांनी एक ओरियन नावाचं पुस्तक लिहिलंय. या ओरियन पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांनी ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाचा विचार केलाय. ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाला अत्री मंडळ हे नाव दिले. हे अत्री सप्तर्षीमध्ये ब्रह्मदेवाचे द्वितीय मानसपुत्र मानले जातात. आता हे सगळं तुम्हाला डोकं खराब करेल, मला पूर्ण सांगायला पाहिजे. ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीसाठी 4 ऋषी जन्माला घातले. सनन, सननन, सनंतन आणि सनत कुमार हे 4 ऋषी ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीसाठी जन्माला घातले. या चौघांच्याकडून सृष्टीची निर्मिती झाली नाही. का तर ते अत्यंत विरह आणि विरक्त जीवन जगत असल्या कारणानं त्यांना सृष्टी निर्माण करता आली नाही. ब्रह्मदेवाचा सृष्टी निर्माण करण्याचा पहिला प्रयोग फसला, अयशस्वी झाला. ब्रह्मदेवाने 7 ऋषी जन्माला घातले सृष्टीच्या निर्मितीसाठी. या 7 ऋषींना धर्मशास्त्रामध्ये सप्तर्षी म्हणतात. आणि या सप्तर्षीमध्ये हे ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र, या 7 मानसपुत्रामध्ये द्वितीय मानसपुत्र म्हणून अत्री ऋषींचा उल्लेख आहे. चित्रकूट पर्वतावरती उपासना करत असताना अत्री ऋषीनं या विश्वातला, या जगातला पहिला खग्रास सूर्यग्रहण पाहिला. आणि खग्रास सूर्यग्रहण पाहिल्यानंतर त्यांनी
खगोलशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. 7000 वर्षापूर्वीचा इतिहास, इसवी सनापूर्वीचा इतिहास मी आपल्यासमोर मांडतोय अत्री ऋषींचा. या जगातले पहिले शास्त्रज्ञ म्हणून अत्री ऋषींचं नाव उदयाला आलं. माझा विषय फक्त यासाठी अलीकडे या गोष्टी कुणी आम्ही बघायला तयार नाही. खरं म्हणजे पहिले ज्योतिषतज्ञ ग्रहणाच्या आकर्षण शक्तीची गोळाबेरीज करून गणिताचा पहिला सिद्धांत ज्यांनी मांडला, ज्योतिषशास्त्राचे प्रणेते ज्यांना म्हटलं जातं, ते वराह मिहीर. विठ्ठल विठ्ठल. आणि या मिहीरनं सांगितलं, राजा तुझ्या मुलाचा मृत्यू या दिवशी होणार आहे. त्यांनी म्हटलं होऊ देणार नाही. राजा विक्रमादित्याने एक प्रश्न विचारला, मला फक्त एवढंच सांगा, कशाने मृत्यू येईल? त्या वराहाने मिहीरने सांगितलं, तुझ्या मुलाचा मृत्यू वराहाकडून होणार आहे, एका डुकराकडून मृत्यू होणार. आणि त्या दिवसापासून राजा विक्रमादित्याने आपल्या उज्जैनी नगरीला, अरे डुक्करच काय, एखादी मुंगी पण आतमध्ये येऊ नये एवढा बंदोबस्त केला. संपूर्ण नगराच्या सभोवताली 10-15 फुटाचा उंच असा कूस बांधला, भिंत बांधली. मृत्यूचा एक एक दिवस जवळ येऊ लागला, आयुष्याचा एक एक दिवस कमी होऊ लागला. कोण थांबवणार आहे त्या दिवसाला? कोण थांबवणार आहे? आणि करता 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 8 दिवस राहिले. मुलाला कंटाळवाणं वाटलं. 2 महिने राजवाड्यातून बाहेर काढलं नाही, नगरातून बाहेर सोडलं नाही. त्याला कंटाळवाणं वाटू नये म्हणून ते सगळे मित्र जोडीदार राजवाड्यामध्येच आणून ठेवले. त्यांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणली. करता करता मृत्यूचा दिवस उजाडला. सकाळपासून सगळे मित्र, राजाचा मुलगा राजवाड्याच्या वरच्या मजल्यावरती बुद्धिबळाचा खेळ खेळत होते. तो मृत्यूचा दिवस होता. संध्याकाळची 4ची वेळ ठरली होती. बुद्धिबळाच्या खेळामध्ये सगळे मित्र असे खेळात गर्क झाले. बरोबर 2 वाजता विक्रमादित्याच्या राजाच्या मुलाला असं अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, अरे अस्वस्थ वाटतंय. सगळ्या जोडीदाराने सल्ला दिला की तू वरच्या मजल्यावर जाऊन आराम कर. वरच्या मजल्यावरती तो विक्रमादित्याचा मुलगा गेला, आराम करायला गेला. पण त्या ठिकाणी त्याला अशी चक्कर आली, भोळ आली. आणि चक्कर येऊन तो मुलगा वरच्या मजल्यावरती असा खाली पडला. योगायोगानं, दुर्दैवानं एक लोखंडी वराहाच्या आकाराचं एक शस्त्र खाली पडलं होतं. आणि लोखंडी वराहाच्या आकाराचं शस्त्र त्याच्या शरीरामध्ये शिरलं आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफड तडफड करत ठरलेल्या वेळेमध्ये संध्याकाळी 4 वाजता राजा विक्रमादित्याच्या मुलानं आपला प्राण सोडला. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले. आणि मग मात्र राजा विक्रमादित्याने मिहीरला बोलून घेतलं, मिहीर इकडे. अरे तुझा ज्योतिषशास्त्र गुंडाळून ठेव, अंधश्रद्धा आहे, हे सगळं थोतांड आहे. तुम्ही मंडळीने माजवलेलं हे स्तोम आहे. काय झालं काय? माझा मुलगा वरती बुद्धिबळाचा खेळ खेळतोय, सगळे मित्र जोडीला आहेत. मिहीरनं सांगितलं, असं कधीही होणार नाही, जा जाऊन बघ. राजा विक्रमादित्याने जाऊन पाहिलं तर सगळे मित्र दिसत आहेत, मुलगा दिसत नाही. चौकशी केली, मुलगा कुठे? म्हणे त्याला 2 वाजल्यापासून अस्वस्थ वाटतंय, तो वरती आराम करतोय. राजा विक्रमादित्य जिने चढून वरती जाऊन पाहतोय तर वरच्या मजल्यावरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपला मुलगा मृत्युमुखी पडला होता. आणि मग त्यांनी राजा त्या मिहीरच्या समोर हात जोडले आणि सांगितलं, आजपर्यंत असं वाटलं होतं की प्रारब्ध आणि नशीब हे सारं कुठेतरी चुकीचं आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, पण नाही. आणि त्या दिवसापासून मिहीरच्या नावामागे वराह मिहीर हा शब्द जोडला गेला. बस माझा आत्ता स्वतंत्र तो विषय नाही. मी प्रारब्धवाद सांगायला आलो नाही, मला प्रयत्नवाद सांगायचा. मानवी जीवनाचा जो बदल आहे, जीवनातलं जे परिवर्तन आहे ते प्रारब्धानं होतं आणि प्रयत्नानं होतं. प्रयत्नवादाने किंवा प्रयत्नाने मानवी जीवनामध्ये बदल होतो. या संदर्भातले संत तुकाराम महाराजांचे सगळ्यात जास्त गाथेमध्ये अभंग आहेत. एक दृष्टांत देऊन अभंग महाराज आपल्या समोर देतात प्रयत्नवाद सांगण्यासाठी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग,
ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. महाराज म्हणतात अभ्यासाने कार्यसिद्धी होते, प्रयत्नाने असाध्य साध्य करता येतं. त्याच्याकडे पाहिजे तो आत्मविश्वास पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे, पराकोटीचे प्रयत्न पाहिजेत. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत काय? आजही शाळा कॉलेजच्या मठ मंदिराच्या भिंतीवरती आमच्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत सुविचार वजा ते वाक्य लिहिलं जातं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. तुम्ही कीर्तनामध्ये असणारे माता भगिनी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, वाळूचे कण घाण्यात रगडल्यानंतर तेल गळतं, हे तुम्ही पाहिलंय का? हे तुम्ही पाहिलंय का? वाळूचे कण घाण्यात रगडल्यानंतर तेल गळतं, हे पाहिलंय का? हे सुविचार वजा भिंती आपल्या भरतात. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. पाहिलं गळे ते पाहिलं का? नाही. मग विश्वास कसा ठेवतोय? हा आमच्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे. आमची संस्कृती प्रयत्नाला देव मानते, कर्मप्रधानता आहे. नुसती कर्माला देव मानत नाही. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, आमची भारतीय संस्कृती कर्माच्या साधनाला पण देव मानते. नाही लक्षात आलं? कर्माच्या साधनालाही देव मानते. एक दोन उदाहरणं सांगतो. समजा घरामध्ये 2-3 वेळा आपण घरातला कचरा दिवसभरामध्ये काढतो. या कचरा काढण्याचं साधन काय हो? झाडू, केरसुनी कचरा काढण्याचं साधन आहे. बाजारातून नवीन झाडू आणली ना की पहिल्यांदा आमच्या माता भगिनी त्या झाडूला 2 हळदी कुंकवाची बोटं लावतात, पूजन करतात आणि नंतर ते वापरायला घेतात. कर्म तर देव आहेत, कर्माचं साधन पण देव आहे. काय गंमत आहे बघा. वर्षातून एकदा दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीचं पूजन करत असताना घरातले सगळे पैसे दागदागिने एका पाटावर मांडले जातात आणि लक्ष्मीचं पूजन लक्ष्मी म्हणून झाडूचं केलं जातं. एका बाजूला झाडू मांडला जातो. कर्म तर देव आहेत, कर्माचं साधन पण देव आहे. आमची संस्कृती कर्मप्रधान आहे, कर्माला देव मानणारी संस्कृती आहे. संत तुकाराम महाराज दृष्टांत देत आहेत पूर्वीच्या काळाचा. गाव रचना असायची पूर्वी आणि या गाव रचनेच्या मध्ये असा भला मोठा पार असायचा. त्या पारावरती एक झाड असायचं आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये त्या पारावर गावकरी, गावातली कारभारी मंडळी त्या पारावर बसायची आणि पारावर बसून गावाचा सगळा न्याय निवाडा करायची. त्याला पार व्यवस्था म्हणतात. कोर्ट काय, कचेऱ्या काय या बाबी त्या काळात नव्हत्या. पारावर बसूनच सगळ्या गावाचा न्याय निवाडा व्हायचा. पारावर बसणारी ही न्याय निवाडा करणारी मंडळी पारावर बसता 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 न्याय निवाडा करण्याच्या ऐवजी पारावर बसणारी मंडळी हळूहळू पारावरच्या नाही त्या गप्पा, नाही तो विषय येऊ लागला आणि पार व्यवस्था कालौघामध्ये ढासळून गेली. नाही त्या गोष्टी, नाही तो उद्योग पारावर होऊ लागला. या पारावरती एखादा लहानचं रोप झाडाचं लावलं जायचं. लहाचं पिंपळाचं, वडाचं रोप असेल आणि एकदा लावलं, त्या झाडाच्या मुळ्या अत्यंत कोमल पांढऱ्या कोवळ्या असायच्या. बोटानं दाबलं तरी ती मुळी तुटेल एवढ्या कोवळ्या मुळ्या असायच्या. पण एकदा लावलं ना की त्या झाडाच्या मुळ्या हळूहळू हळू जमिनीमध्ये वाढायला लागायच्या. यदा कदाचित त्या झाडाच्या मुळीला एखादा दगड, एखादा मोठा खडक जर प्रतिबंध करायला लागला, अडथळा करायला लागला, तर ते झाडाचं लहानसं मूळ काही दिवसानं त्या दगडाला भेग पाडायचं, तोडायचं, फोडायचं, त्याचा भेद करायचं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग
आता साधी गोष्ट आहे, त्या झाडाच्या लहान कोवळ्या मुलाला दगड फोडणं सोपं आहे का हो? शक्य आहे का हो? कदापि नाही. पण हे कशानं शक्य झालं? अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी.